हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला खुसखुशीत खमंग अशी चटकदार चकली कशी बनवायची याची रेसिपी शेअर करणार आहे. 1.5 किलोचं प्रमाण आहे. पाव केजीचा म्हणजेच 250 ml पावशेरचा ग्लास घ्यायचा आहे. त्याच ग्लासने दीड ग्लास तांदूळ हे रेशनचंच वापरलेलं आहे मी. 1.5 ग्लास तांदूळ घ्यायचं स्वच्छ नीट करून. त्यानंतर त्याच ग्लासने पाऊण ग्लास उडीद डाळ, पाऊण ग्लास मूग डाळ आणि पाऊण ग्लास हरभरा डाळ असं प्रमाण घ्यायचं आहे. ग्लासचं प्रमाण हे एकच ठेवायचं, अजिबात बदलायचं नाही. तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून कापडावरती सुकायला घालायचं. सगळ्या तिन्ही डाळी एकत्र करून धुतलं तरीही काही हरकत नाहीये. धुवून स्वच्छ कापडावरती सुकायला घालायचं. हे सगळं रात्रीच्या वेळेस काम करायचं आहे. रात्रीच्या वेळी सुकायला घालायचं स्वच्छपणे धुवून आणि सकाळी उठल्यानंतर हे भाजणीला आपण सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे मी इथं सुकत सुद्धा घातलेलं आहे. सकाळी हे पहा, सगळ्यात आधी तांदूळ भाजायला घ्यायचं. 10 मिनिटं लागतात तांदूळ भाजायला. मध्यम आचेवरतीच गॅस ठेवायचा आणि मग छानपैकी असं तांदूळ भाजायला सुरुवात करायची. तांदळाचा कलर बदलता कामा नये. हे पहा, भाजल्यानंतर असा रंग येतो, मस्त असा सुगंधही येतो तांदळाचा. थोडासा तांबूस असा रंग येतो, मग समजायचं की आपलं तांदूळ भाजलेलं आहे. भाजल्यानंतर ते एका पसरट अशा भांड्यात किंवा परातीत काढून घ्यायचं. हे पहा, मी इथं घेतलेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये मग आपल्या तिन्ही डाळी एकत्र करून भाजायचे. काही हरकत नाही एकत्र भाजल्यास, फक्त डाळींचा रंग बदलता कामा नये. डाळी जर करपल्या तर चकलीचा वेगळाच रंग येतो. हे पहा, गॅस मध्यमच ठेवायचा आणि 8 ते 10 मिनिटं असं भाजणीला सुरुवात करायची. अशा प्रकारे इथं डाळ भाजायला सुरुवात केली आहे. चकली अजिबात अवघड नाही. हे प्रमाण मी कायमचंच असंच वापरते, म्हणजे 1.5 किलोचंच प्रमाण. कारण 1 किलोची चकली अजिबात पुरत नाही. ती कधी संपते कळतही नाही. माझ्या मुलींना चकली आवडते, त्यामुळे अधूनमधून मी चकली ही नेहमीच बनवत असते. याचं प्रमाण मी माझ्या पर्सनल डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे ॲक्च्युली खरं तर, कारण मला सुद्धा चकली बनवायला खूप आवडते. तुम्ही सुद्धा एकदा ही नक्की ट्राय करून बघा. कशी होते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. डाळ भाजून झाल्यावर हे पहा, तांदळामध्येच इकडे बाजूला मी डाळसुद्धा काढून घेतली आहे. त्यानंतर याच कढईमध्ये आपलं जे ग्लासचं प्रमाण आहे, जो ग्लास आहे अर्ध्यापेक्षा कमी म्हणजे 1 वाटी साबुदाणे, ते सुद्धा 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे. ग्लासचं प्रमाण अजिबात बदलायचं नाही. एकाच ग्लासचं प्रमाण हे ठेवायचं. पहिल्यांदा बनवत असाल तरी हे प्रमाण लक्षात घेऊनच करा. साबुदाणे भाजून झाल्यानंतर ते सुद्धा बाजूला काढून घेऊन त्याच ग्लासने अर्ध्यापेक्षा कमी म्हणजेच 1 वाटी पोहे, ते सुद्धा 2 मिनिटं कढईमध्ये भाजून घ्यायचे. पोहे भाजून झाल्यानंतर त्याच ग्लासने अर्ध्यापेक्षा कमी म्हणजे 1च वाटी फुटाणे डाळ सुद्धा आपण कढईमध्ये 2 मिनिटं अशी भाजून घ्यायची आहे. प्रमाण लक्षात घ्या आणि प्रमाण लक्षात घेऊनच पहिल्यांदा ट्राय करून पहा. आणि तुमची चकली कशी होते ना, हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. हे पहा, आपले फुटाणे सुद्धा इथं भाजून झालेले आहेत. फुटाणे डाळ ती सुद्धा बाजूला काढून घ्यायची. भाजून झाल्यानंतर गॅस मध्यमच असावा. त्यानंतर 1 वाटी, मोठी वाटी नाही मध्यम आकाराची वाटी धणे आणि 3 ते 4 चमचे जिरे या कढईमध्ये 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे, भाजून घ्यायचे. गॅस बारीक असावा यावेळी मात्र, कारण धणे करपण्याची शक्यता असते. त्यामुळे बारीक गॅसवरतीच, कढई ऑलरेडी आपली तापलेली असतेच,
त्यामध्येच धने जिरे भाजून घ्यायचे आणि ते सुद्धा बाजूला काढून घ्यायचं. हे भाजलेली सगळी भाजणी आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं. थंड होण्यासाठी जे ठेवलेलं आहे ते थंड होण्यासाठी थोडंसं हलवून घ्यायचं. त्यानंतर सकाळी हे गिरणीतून दळून आणलं की नंतर आधी हे पीठ चाळून घ्यायचं. 1.5 किलोचं आपलं प्रमाण आहे हे लक्षात ठेवा. चाळून झाल्यानंतर यामध्ये तुमचा जो काही असेल तो चकली मसाला कोणत्याही कंपनीचा वापरला तरी चालेल. 1 चकली मसाल्याचं पॅकेट मी घातले. इथं मी दाखवलेला आहे चकली सुहाणाचा चकली मसाला घेतला आहे मी. पूर्ण 1 पॅकेट घातले आणि चकली मसाल्यामध्ये म्हणावे तेवढे तीळ नसतात, त्यामुळं वरून थोडंसं 1-2 चमचे मी तीळसुद्धा घातलेलं आहे. इथं माझी छोटी काय काय करते आई हे बघत बसलेली आहे. आई चकली कशी बनवते हे ती आवडीनं बघते की काय काय करते, कसं करते, बनवते. हे पहा, इथं तीळसुद्धा मी 2 चमचे घेतलेले आहेत. त्यानंतर थोडंसं लाल तिखट अजून हवं असेल तर तुम्ही भगवती मिरची पावडरही घालू शकता. मी सुद्धा घातलेलीच आहे. इथं रंगासाठी भगवती पावडर पण घालतो. 2 ते 3 चमचे घालू शकता. तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं घालू शकता. त्यानंतर यामध्ये 2 चमचे हळद, छोटा चमचा आहे, 2 चमचे घालायचं हळद. त्यानंतर 1-2 चमचे हिंगपूड म्हणजेच आपली हिंग पावडर कोणतीही तुम्ही घरात जी वापरत असाल ती घालायची. त्यानंतर यामध्ये खाण्याचा सोडा छोटा चमचा थोडासा घालायचा, एकदम किंचित असा. अर्धा चमचा घातला तरी काही हरकत नाही. हे बघा छोटा चमचा आहे, अर्धा चमचा घालायचा खायचा सोडा. आणि चवीनुसार मीठ. मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं. नंतर आपल्याला लागेल तसं पीठ मळताना यामध्ये आपण लाल तिखट आणि मीठ ॲड करू शकतो. नंतर मग यामध्ये 1 छोटा चमचा असा ओवा घ्यायचा, दोन्ही हातांनी चोळून. माझ्या एका हातामध्ये मोबाईल होता त्यामुळे मी आधी ओवा दोन्ही हातांनी चोळून घेऊन मगच या पिठामध्ये घातलेलं आहे. एका हाताने मी इथं घातले असं दाखवलेलं आहे. नंतर हे सगळं जे काही मसाला आपलं पीठ आहे सगळं एकत्र करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. उलटण्याने हलवून. आणि तेल 1 मोठी वाटी असा अंदाज घ्या. मोठी 1 वाटी तेल असं कढईला ठेवायचं. एका बाजूला मी 1 लिटरचा पाण्याचा अंदाज घेऊन पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. एकीकडे तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. हे कडलेलं तेल मग आपण या पिठामध्ये थोडं थोडं करून चारी बाजूंनी सोडायचं आहे. हे पहा, मी तर दाखवतेच तुम्हाला. अशा प्रकारे तेल सगळीकडे पिठामध्ये थोडं थोडं असं घालून घ्यायचं आणि हे उलटण्याने सगळं पीठ आणि तेल एकजीव करून घ्यायचं. तेल गरम आहे त्यामुळे उलटण्यानेच हलवा. उलटण्याने सगळं एकत्र करून झाल्यावर दोन्ही हातांनी तेल आणि पीठ एकत्र असं हे चोळून घ्यायचं. पूर्ण तेलाच्या गाठी हाताने फोडायच्या. दोन्ही हातांचा इथं वापर करा आणि पूर्ण तेलाच्या गाठी फोडून एकत्र पीठ आणि तेल हे मिश्रण एकत्र करा. त्यानंतर आपलं पाणी जे काही गरम व्हायला ठेवलं होतं ना आपण, ते थोडं थोडं असं पिठामध्ये ॲड करत जायचं आहे. थोडं थोडं असं घालत जायचं आहे आणि पीठ हे हलवत जायचं. कोरडं पीठ असं दिसता कामा नये त्यामुळे थोडं थोडं असं घालत जायचं. हे अशा प्रकारे तुम्ही एका हाताने उलटण्याने हलवून दुसऱ्या हाताने असं थोडं थोडं पाणी करत हलवत राहायचं. इथं मी माझ्या सासूबाईंची मदत घेतलेली आहे. मी थोडं थोडं असं पाणी सोडते. गरम पाणी उकळलेलंच आहे हे. थोडं थोडं असं करत पाणी सोडत राहायचं. सगळं पीठ हलवून घ्यायचं. चारी बाजूने कुठंही कोरडं पीठ राहता कामा नये. पाणी मात्र थोडं थोडं करून सोडा, कारण खूप जास्त पाणी यामध्ये सोडायचं नाही.
सगळ्या बाजूने हे पाणी आपलं सोडून झालेलं आहे. आता हे बघा पीठ मी चांगलं असं दोन्ही हाताने प्रेस करते, दाबते आणि यावरती झाकण म्हणून परात झाकून बाजूला एक 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं. गरम पीठ असतं हे, त्यामुळे ठेवून द्यायचं. 15 मिनिटांनी थोडंसं थंड झाल्यानंतर लागल तेवढं हे पीठ थोडं थोडं घेऊन मळायचं. यामध्ये जर तुम्हाला अजून मीठ किंवा चटणी हवी असेल, तुमचं जे काही लाल तिखट भगवती पावडर पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता. हे पीठ मळून झाल्यावर टेस्ट करून पाहायची थोडंसं घेऊन. जर यामध्ये चटणी मीठ तुम्हाला कमी वाटत असेल तर थोडंसं घालायला काहीच हरकत नाही. प्रमाण बिघडणार नाही, चकलीसुद्धा बिघडणार नाही. यामध्ये आता कोमट पाणी, एकदम कोमट पाणी, पूर्ण गरम अजिबात करायचं नाही, सोमणी कोमट असं पाणी करून घ्यायचं. थोडं थोडं घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. पीठ हे जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. इथं मी कसं मळायचं हे सुद्धा दाखवलेलं आहे, तुम्ही पहा. थोडं थोडं पाणी घालून पीठ इथं छान प्रकारे मळून घ्यायचं. इथं माझा गोळा तयार झालेला आहे, पहा. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही. इझिली तो आपल्याला हाताने सुद्धा तोडता यावा अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं. एकीकडे मी गॅसवरती तेल गरम होण्यासाठी कढई सुद्धा ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम हे मीडियम ठेवावी. तेल कडलं, जास्त तेल गरम करायचं नाही, नाहीतर चकली तेलात सोडली की चकल्याही वितळतात. इकडे मी चकलीचा साचा सुद्धा घेतलेला आहे. आता या साच्यामध्ये आपण मळलेलं पीठ घालून घ्यायचं आणि चकल्या छानपैकी अशा चकल्या पाडून घ्यायच्यात. आता आपलं चकली पाडण्यासाठी सगळं काही, साचा वगैरे सगळं काही तयार आहे. इथं माझ्या पोरीला आतुरता झाली की आई चकली कधी करते, ती वाटच बघते की चकली कधी होते आणि मी कधी खाईन. हे पहा, चकलीचा थोडासा तुकडा मी तेलामध्ये टाकला. तेल गरम झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी. तेल आपलं इथं गरम झालेलं आहे. आता माझ्या इथे चकल्या चालू झालेल्या आहेत. चकलीचा आकार तुम्हाला हवा असेल तेवढा ठेवा. कोणाला लहान हवी असेल, कोणाला मोठी, तुमच्या आवडीनुसार तुमच्या हव्या त्या साईजमध्ये तुम्ही चकल्या पाडू शकता. माझ्या मुलींना नेहमी म्हणजे चकली आवडतेच त्यांना, त्यामुळे मी अधूनमधून हे सारखं बनवत असते. घरात सगळ्यांनाच आवडते. फक्त दिवाळीलाच बनवावं असं काहीही नाही. आपल्याला जेव्हा खावंसं वाटेल तेव्हा आपण पदार्थ आवडीने बनवून घ्यायचा. हे पहा, इथं चकल्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत मी. एकही चकली तेलामध्ये वितळलेली, विरघळलेली नाहीये. खूप छान अशा चकल्या झालेल्या आहेत. इथे पहा, माझी मुलगी चकलीचं पीठ घेऊन ती पोळी लाटते. म्हणजे तिला चकली बनवता येत नाही, त्यामुळे ती पोळी लाटते. इथं आपल्या चकल्या भाजणीचं कामही चालू आहे. छान अशी चकली मस्त दिसते पहा. चकली भाजली की नाही हाताने सुद्धा तुम्ही थोडंसं असं प्रेस करून पाहू शकताय, किंवा चकलीच्या रंगावरूनही कळतं की चकली भाजली की नाही येते. गॅस हा मध्यम आचेवर असावा. हे माझ्या कन्येचं सुद्धा इकडे काम चालू आहे. हे पहा, भरपूर साऱ्या चकल्या भाजून घेतलेल्या आहेत आपण. मस्त अशा खमंग खुसखुशीत आपल्या चकल्या तयार आहेत. चकलीच्याच पिठाचे माझी छोटी कन्या छोटे छोटे पुऱ्या करायला लागले आणि तिला तळून माझ्या सासूबाई देत पण आहेत, म्हणजे खाण्यासाठी. तिचा खेळ चालू आहे खरं तर. हे पहा,
अशा प्रकारे आजी नातींचा हा खेळ चालू आहे इथे. तिला भाजून हवं येते की माझी पुरी आधी मला तळून दे. चकल्या करत करत असा खेळही छानपैकी आजी नातींचं चालू आहे इथे. माझी मुलगी आता चकली खायला सुरुवात पण केली. चकली केल्या केल्या सगळ्यात आधी आपण अग्निदेवतेला देतो. गॅसवरतीच थोडा तुकडा टाकायचा. नंतर आधी देवाला नैवेद्य आणि नंतर मग मी माझ्या मुलीला दिलं. तिला चकली खूप आवडली. हातानेच ती छान झाली म्हणून सांगते सुद्धा. हे पहा, भरपूर ह्या चकल्या आपण भाजून घेतल्या तिथं. आणि मी वरून थोडंसं इथं मीठ आणि लाल तिखट म्हणजे आपली भगवती पावडर ॲड करते, कारण मला थोडी चकली सपक वाटली. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर असं तुम्ही वरून घालू शकता. पीठ मळायच्या आधी चकली अजिबात बिघडणार नाही. हवं तेवढं तुम्ही तिखट मीठ वरून घालू शकता. खूप साऱ्या अशा चकल्या आपल्या इथे बघा तळून झालेल्या आहेत. चकल्यांचा आकार बघा. कोणती चकली किंवा तेलात एकही आपली चकली विरघळलेली नाही हे तुम्हाला इथे दिसतंयच. खूप चांगल्या प्रकारे आपली चकली म्हणजे यावरूनही कळतं की आपल्या चकल्या छान झालेल्या आहेत. कोणतीही गोष्ट आपण आनंदाने स्वखुशीने केली ना तर आपलं काहीही बिघडत नाही. म्हणजे रेसिपी अजिबात बिघडत नाही. फक्त तुम्ही ती गोष्ट आनंदाने आणि मनापासूनच करायला हवी. अशा प्रकारे इथं आपल्या चकलीचं पूर्णपणे चालू आहे पहा. इथं मी पीठ सुद्धा मळायला घेतलेलं आहे. लागल तसं आपण पीठ मळून घेऊन आता चकलीच्याच थोड्या पिठाचं मी शेव सुद्धा पाडायची ठरवली पोरींसाठी. फक्त आपल्या साच्यामधली जी प्लेट असते ती चकलीची काढून शेवची घालून घ्यायची आणि त्यामध्ये आपण आता शेव पाडायला सुरुवात करूयात. डायरेक्ट कढईमध्ये शेव पाडायची असते. चकल्या पूर्णपणे आपल्या इथं बनवून झालेल्या आहेत. आता मी डायरेक्ट तेलामध्ये शेव सोडते पहा. उंच अंतरावरती असं ठराविक अंतर ठेवूनच कढईमध्ये शेव सोडायची, नाहीतर हाताला उभेने लहर म्हणजे बसू शकते. ही पहा, इथं आपली शेव सुद्धा तयार होते. आता छानपैकी मस्त अशी शेव दिसते. दिसायला किती छान खुसखुशीत दिसायला लागली ती. हे पहा, म्हणजे चकलीसोबत आपली मस्त अशी शेवसुद्धा आता बनवून झालेली आहे. अधूनमधून मुलांना डब्याला घरात बाहेरचे जे खायला देण्याऐवजी असे घरातही तुम्ही मुलांसाठी खाऊ बनवून ठेवू शकता. ते सुद्धा आवडीने खातात. हे पहा, इथं आपली शेव चकली बनवून तयार आहे. रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. कमेंट द्या. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. खुसखुशीत अशी शेव आणि चकली बनवून तयार आहे. ही पहा, चकली मी हाताने मोडूनही दाखवते. कशी पटकन अशी मोडली म्हणजे तुटली गेली ती आणि हाताला तेल सुद्धा नाहीये. सांगितलेल्या प्रमाणामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. रेसिपी शेअरही करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट द्या. सगळेजण स्वस्थ रहा, खुश रहा, आनंदित रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.